नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मेडिकल ऍडमिशन प्रोसेसमध्ये म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करताना आपल्या सगळ्यांना एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे काउन्सिलिंग प्रोसेसला रजिस्ट्रेशन करते वेळेस हे अपलोड करायला लागतं. व हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कुठून घ्यायचा आहे किंवा हे सर्टिफिकेट कशा प्रकारे असतं हे आपल्याला कुठं मिळतं, तर हे थोडंसं आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशा प्रकारचं हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असतं. याचा स्टँडर्ड फॉर्मॅट येतो. हा फॉर्मॅट तुम्हाला नीटचं जे ऍडमिशन काउन्सिलिंग साठीचे इन्फॉर्मेशन ब्रोशर येतं तर त्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये हा फॉर्मॅट आपल्याला मिळतो. आता या अशा प्रकारचं स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे लोकलचे तुमचे कोणी डॉक्टर्स असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर तिथं हे सर्टिफिकेट फिलअप करून घ्यायचं असतं. सेम फॉर्मॅट ठेवायचा असतो. फॉर्मॅटमध्ये कसलेही चेंजेस करायचे नसतात किंवा डॉक्टर त्यांच्याकडचा एखादा फॉर्मॅट देत असतील तर तो फॉर्मॅट ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चालत नाही. एक्झॅक्टली हे सर्टिफिकेट आपल्याला कधी लागणार आहे, तर समजा की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल तर त्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मधून जर तुम्ही पार्टिसिपेट करत असाल तर सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो तर त्यावेळी आपल्याला हे सर्टिफिकेट आपल्या बाकीच्या डॉक्युमेंट सोबत हे अपलोड करायचं असतं. तर त्यावेळी तुम्हाला हे सर्टिफिकेट फिलअप केलेलं सही शिक्का असलेलं अपलोड करायला लागतं. आता हे स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. याची एक प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायची असते व जे कोणी तुमचे लोकलचे डॉक्टर्स असतील तर तिथून हे फिलअप करून घ्यायचं आहे. आता हे दोन ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता. पहिलं म्हणजे आता इथे मी लास्ट इयरचा फॉर्मॅट एका स्टुडंटचा घेतलेला आहे. समजा जर जे आपल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतात किंवा सिव्हिल हॉस्पिटल जे असतात शहरांमध्ये, तिथून जर तुम्ही हे घेत असाल तर डिरेक्टली जसा फॉर्मॅट मी इथं दिलेला आहे म्हणजे ही तुम्ही पीडीएफ बघू शकताय. जसा फॉर्मॅट दिला आहे याच्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत. डिरेक्टली ऍज इट इज याची प्रिंटआउट काढून तुम्हाला घेऊन जायचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे डॉक्टर्स असतात त्यांच्याकडे जायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की मेडिकल ऍडमिशन प्रोसेससाठी मला हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हवं आहे. त्यांना ती प्रिंटआउट तुम्ही द्यायची आहे. ते तुमचं नाव जे काय असेल ते नाव इथं फिलअप करतील. त्यानंतर तुम्हाला काय मेडिकली फिट आहात का ते चेक करतील. काही रिमार्क्स असतील तर ते इथं मेन्शन करतील. यातल्या एखाद्या कोर्सला जर तुम्ही फिट होत नसाल तर त्याच्यावरती ते त्याचे मार्क करून देतील. त्यानंतर डॉक्टरांची सिग्नेचर इथे येईल, डॉक्टरांचं नाव इथे येईल, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर येईल व त्यांचा शिक्का जो काही त्यांच्या हॉस्पिटलचा शिक्का असेल तो शिक्का या ठिकाणी येईल. कोणत्या डेटला तुम्ही हे सर्टिफिकेट घेत आहात व कुठून घेत आहात त्याचा ऍड्रेस असेल किंवा त्यांचा जरी स्टॅम्प असेल तर तो स्टॅम्प ते या ठिकाणी मारतील. दुसरी गोष्ट म्हणजे काय की समजा तुमच्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नसेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून हे घेणं तुम्हाला पॉसिबल झालं नाही, तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधून किंवा प्रायव्हेट क्लिनिक मधून जर हे सर्टिफिकेट घेत असाल तर मात्र त्या हॉस्पिटलच्या लेटर हेड वरती तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यायला लागतं. आता लेटर हेड म्हणजे काय की ज्या फॉर्मॅटच्या वरती त्या हॉस्पिटलचं नाव, त्या डॉक्टरांचं नाव, ऍड्रेस या सगळ्या गोष्टी अगोदर वरती आल्या पाहिजेत आणि त्याच्या खाली हा स्टँडर्ड जो फॉर्मॅट आपण दिलाय तो फॉर्मॅट ऍज इट इज आला पाहिजे. आता हा जो विद्यार्थी आहे यानं प्राथमिक आरोग्य केंद्रातून म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून हे घेतलं होतं त्यामुळे त्याला लेटर हेड वगैरे काय घेण्याची गरज लागली नाही. या विद्यार्थ्यांना जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेतलंय हे प्रायव्हेट क्लिनिक मधून किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल मधून घेतलेलं आहे. मग त्यासाठी त्यांना काय करायला लागलं की त्या हॉस्पिटलचं जे लेटर हेड आहे त्या लेटर हेड वरती जो बॉक्स मधला फॉर्मॅट आहे स्टँडर्ड फॉर्मॅट तो त्याच्यावरती त्यांना पेस्ट करून घ्यावा लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांना सेम बाकीच्या गोष्टी सेमच असतील. विद्यार्थ्याचं नाव ते डॉक्टर इथं फिलअप करतील. यातल्या कोणत्या कोर्सला ते फिट होत नसेल तर त्याच्यावरती क्रॉस करतील. त्यानंतर डॉक्टरांची सही, नाव, रजिस्ट्रेशन नंबर, शिक्का येईल, हॉस्पिटलचा शिक्का येईल व कोणत्या डेटला हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे ती डेट या ठिकाणी मेन्शन केलेली असेल. आता हे कोणत्या डॉक्टरांकडून तुम्ही घेऊ शकता तर एमबीबीएस किंवा बीएमएस या दोन्ही डॉक्टरांकडून हे घेतलेलं सर्टिफिकेट चालतं. याच्या व्यतिरिक्त कोणत्या डॉक्टरांकडून हे सर्टिफिकेट घ्यायचं नाही. एमबीबीएस किंवा बीएमएस असेल तरीही हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये व्हॅलिड पकडलं जातं. मात्र रजिस्ट्रेशनच्या वेळी हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बरीचशी मुलं काय करतात की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जो त्यांचा फॉर्मॅट डॉक्टर्स वापरतात जनरली सगळ्या जे कोणी पेशंट्स वगैरे असतील त्यांना हे सर्टिफिकेट तर त्यांचा फॉर्मॅट यूज करायचा नाही. जो सीईटी सेलने फॉर्मॅट दिलेला आहे तो स्टँडर्ड फॉर्मॅटच यूज करायचा व त्याच फॉर्मॅटमध्ये हे सर्टिफिकेट घ्यायचं. त्या फॉर्मॅटमध्ये कसल्याही प्रकारचे चेंजेस किंवा तुम्ही स्वतः टाईप करून घेऊन जाणे वगैरे असला काहीही प्रकार करायचा नाही. त्याची एक पीडीएफ तुम्हाला आमच्या आरंभच्या मेडिकल ऍडमिशन काउन्सिलिंगची जी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये सुद्धा आम्ही सेंड करू. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना ही पीडीएफ हवी असेल तर व्हॉट्सअपला स्क्रीनच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती जर तुम्ही मेसेज केला तर हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड करू. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता व अशाच अपडेटसाठी आरंभ करिअर ऍडवायझरच्या
युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.